नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी समोर आहे ती म्हणजे विना अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच 20%, 40%, 60% अनुदान घेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी तसेच त्रुटीपूर्ण शाळा घोषित अघोषित या सर्व शाळांसाठी आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी अशी समोर आलेली आहे। ती म्हणजे ज्या EPC बैठकीची सर्वांना प्रतीक्षा होती ती आज झालेली आहे आणि या बैठकीत अनुदान टप्पावार फाईलला मंजुरी मिळाली आहे। परंतु त्यानंतर काय आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील। आणि हो मित्रांनो, शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती पाहूया। आज दिनांक 22/2/2025 ला माननीय आमदार देशपांडे साहेब तसेच सावंत साहेब, खैरे सर, रहाटे काका इत्यादींनी EPC बैठकीबद्दल मंत्रालयीन पाठपुरावा केलेला आहे। परंतु त्या अगोदर माननीय आमदार साहेबांनी माननीय मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन पुरवणी मागणीत अनुदान तरतूद करण्याची विनंती केली आणि त्यानंतर EPC बैठक ज्या जागी होती त्या जागी गेले। तेव्हा माननीय आमदारांनी टप्पावार फाईलबद्दल विचारणा केली। त्यावेळी ते श्री सौरभ विजे यांना भेटले, परंतु त्यांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे आमदार साहेब व त्यांच्या टीमने दुसऱ्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी EPCच्या बैठकीत फाईल आली आणि या आर्थिक अधिवेशनात टप्पावार अनुदानाची तरतूद होईल असा सूचक इशारा दिला। तरी देखील माननीय आमदार साहेबांनी विश्वास दर्शवला आहे की येणाऱ्या अधिवेशनात आर्थिक तरतूद होऊन पुरवणी मागणीद्वारे शिक्षकांच्या टप्पावाढीची तरतूद होईल आणि शिक्षकांच्या खात्यावर एप्रिल पेड इन मे, अत्यंत महत्त्वाची अशी बातमी म्हणजेच मित्रांनो एप्रिल पेड इन मे मध्ये वाढीव पगार येणार आहे। तरी देखील EPC बैठकीनंतर आता 3 तारखेला पुरवणी मागणी अधिवेशनात मांडल्या जाईल आणि ती मागणी मान्य झाली की नक्कीच मे महिन्यात वाढीव वेतन मिळणार। तर मित्रांनो, आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे ती म्हणजे EPC बैठकीत अनुदानाची टप्पावाढ संदर्भात जी फाईल आहे ती गेलेली आहे आणि विना अनुदानित अंशतः अनुदानित त्रुटीपूर्ण शाळा घोषित अघोषित म्हणजे ज्या शाळा आता 20% अनुदानावर आलेल्या आहेत त्या शाळांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे। कारण आता ज्या विना अनुदानित शिक्षकांना आजवर पगार नव्हता असे ते घोषित शाळा ज्या आताच 20% वर आल्या आहेत त्यांना आता अनुदान मिळणार आहेत आणि त्या सर्व शिक्षकांना आता आनंदाची अशी बातमी मिळालेली आहे। तर माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। आता फक्त आणि फक्त वाट आहे ती अधिवेशनात पुरवणी मागणी मान्य व्हायची। चला तर मित्रांनो, धन्यवाद।